कधी कधी आयुष्यात असं दुःख येतं की माणूस पूर्णपणे खचून जातो, पण त्या दुःखातून जर श्रद्धा उभी राहिली तर इतिहास घडतो. ही गोष्ट आहे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची. पुण्याच्या हृदयात वसलेले एक मंदिर, जेथे भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, जिथे सोन्याचा झगमगाट आणि भक्तांची ऊर्जा एकत्र येते. हे आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात, पण या मंदिरामागे एक भावनिक इतिहास आहे. 1993 साली पुण्यात प्लेगची साथ आली होती. त्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे निधन झाले. त्या दुःखातून सावरण्यासाठी आणि समाजात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी त्यांनी गणपतीची भव्य मूर्ती स्थापित केली. ही स्थापना झाली लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखाली. मूर्तीचे वैशिष्ट्य असे की ही मूर्ती सुमारे 7.5 फूट उंच, सोन्यांच्या दागिन्यांनी सजवलेली, अत्यंत आकर्षक आणि तेजस्वी मुखमुद्रा. मूर्तीच्या डोळ्यात इतकी करुणा आहे की भक्तांना दर्शन घेताना आपसूक डोळे पाणवतात. मूर्तीच्या डोळ्यातील करुणा, हातातील आशीर्वादाची मुद्रा आणि चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य भक्तांना आपलंसं करतं. असं मानलं जातं की इथे मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होते. विद्यार्थी, व्यावसायिक, कलाकार सर्वजण बाप्पाकडे नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यावर मोठ्या भक्तिभावाने परत येतात. दगडूशेठ गणपती फक्त मंदिर नाही, तो आहे श्रद्धेचा आधार. हा इतिहास आपल्याला शिकवतो दुःखातून सकारात्मक निर्णय कसा घेता येतो. जिथे वेदना होत्या तिथे आज भक्तांचा महासागर आहे. हा इतिहासच आपल्याला शिकवतो दुःख कायम राहत नाही, श्रद्धा कायम राहते. जेथे अश्रू होते तेथे आज आनंदाचा उत्सव आहे. जर तुम्ही पुण्यात आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. गणपती बाप्पाच्या चरणी मनातील ओझं ठेवा आणि अनुभवा शांततेचा, विश्वासाचा आणि आशेचा स्पर्श. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.